गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजचा आपला टॉपिक आहे कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन. टुडेज टॉपिक ऑन द कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन. सो फर्स्ट गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन बघतो आहोत. काही कॉमन नाउन्स दिलेले आहेत अँड प्रॉपर नाउन पण दिलेले आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडेज टॉपिक इज कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन. हियर आता आपण कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउनवर टेस्ट बघतो आहोत. जस्ट एक क्वेश्चन आहे. काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. 20 क्वेश्चन्स आहेत. 10 प्रॉपर नाउन असणार. एक्झॅक्ट आपल्याला कन्सेप्ट समजण्याकरता आपण ही टेस्ट बघतो आहोत. सेम फर्स्ट क्वेश्चन आहे यात मार्च. मार्च हे झालं प्रॉपर नाउन. देन मंथ असतं, हे झालं कॉमन नाउन. सेकंड वन डे. डे इज अ कॉमन नाउन बट ट्यूजडे असतं, इट्स अ प्रॉपर नाउन. कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउनच आपल्याला ओळखायचे आहेत. बट कॉमनमध्ये काय येणार अँड तेच प्रॉपर नाउन असतं, तर त्यातलं काय येणार हे आपण एक्झॅक्ट बघतो आहोत. हॉलिडे. हॉलिडे इज अ कॉमन नाउन बट क्रिसमसचे हॉलिडे आहे, तर हे क्रिसमस नाव आहे, सो हे झालं प्रॉपर नाउन. सिरियल हे झालं कॉमन नाउन बट चेरियस हे झालं प्रॉपर नाउन. सिरियलचं नाव आहे. डॉक्टर डोमेज हे का डॉक्टरचं नाव आहे, मीन्स प्रॉपर नाउन. बट डॉक्टर जस्ट अ डॉक्टर आहे, सो इट्स अ कॉमन नाउन. देन सिटी इज अ कॉमन नाउन बट बोस्टन इज अ प्रॉपर नाउन. सिटीचं नेम शो केलेलं आहे. स्ट्रीट इज अ कॉमन नाउन बट मेन स्ट्रीटचं नेम शो होतं आहे. बर्गर किंग हे एका रेस्टॉरंटचं नाव आहे, सो हे येणार आपलं बर्गर किंग प्रॉपर नाउन बट रेस्टॉरंट असतं जस्ट, तर कॉमन नाउन. स्टेट क्रीक इज अ प्रॉपर नाउन बट जस्ट अ क्रीक, सो इट्स अ कॉमन नाउन. डॉग इज अ प्रॉपर नाउन and Snoopy is also proper noun, so it's हॅलो. तर आपला नेक्स्ट कॉमन नाउन बघतो आहोत. कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन आपण बघतो आहोत. तर नेक्स्ट काही क्वेश्चन्स आहेत. टोटल 11 क्वेश्चन आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला नेबर. आपण टेस्ट सिरीज बघणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. इथं काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यामध्ये एखादं वर्ड हायलाईट केलेलं असणार. प्रत्येक सेंटेन्सेसमधला एक वर्ड हायलाईट केलेलं असणार. ते कॉमन नाउन आहे की प्रॉपर नाउन आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. त्यावर आपल्याला सर्कल करायचं आहे. डायरेक्शन्स सांगितलेलं आहे त्यांनी. रीच इट्स सेंटेन्सेस इफ द बोल्डेड नाउन इन. तर आपण नेक्स्ट सिरीज बघणार आहोत कॉमन नाउनवर. आपण आधी काय करायचं आहे ते वाचून घेऊया. रीड इच सेंटेन्सेस इफ द बोल्डेड नाउन इन इच सेंटेन्सेस इन कॉमन. सर्कल कॉमन. इफ इट इज प्रॉपर नाउन सर्कल द प्रॉपर नाउन. काही सेंटेन्सेस आपल्याला दिलेले आहेत, त्यामध्ये हायलाईट केलेला वर्ड हे कॉमन नाउन असणार की प्रॉपर नाउन हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्यावर सर्कल करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे. माय नेबर हॅज ॲन इन ग्राउंड पूल. सो हायलाईट केलेला वर्ड आहे आपला नेबर. हायलाईट वर्ड आहे आपला नेबर हे कॉमन नाउन झालं, सो आपण सर्कल केलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आय लेफ्ट माय पर्स ॲट वर्क. पर्स इज ऑल्सो कॉमन नाउन. थर्ड वन. माय बर्थडे इज इन नोव्हेंबर
इज अ प्रॉपर नाउन बिकॉज मंथ शो करतो आहे. कोणता मंथ आहे ते? द लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड इन रशिया. रशिया हे एका कंट्रीचं नाव आहे. सो इट्स ऑल्सो प्रॉपर नाउन. अवर लोकल बेसबॉल टीम इज कॉल्ड द ब्ल्यू क्रॅब. बेसबॉल टीमचं नाव आहे ब्ल्यू क्रॅब. सो इट्स अ प्रॉपर नाउन. देन I always do my writing on the computer. Computer is also proper noun. Karen bought cookies to the class. Cookies, but it's a common noun because त्या कुकीजचं नाव नाही सांगत आहे ना, जस्ट कुकीज म्हटलं आहे. सो माय फेवरेट नंबर ऑफ टाईपचे कुकीज आहेत. सो जस्ट इट्स अ कॉमन नाउन. माय फेवरेट काइंड ऑफ ॲपल इन ग्रेनी स्मिथ. ग्रेनी स्मिथ इज अ प्रॉपर नाउन. माय फादर हॅज अ जॉब विथ बीइंग. बीइंग इज ऑल्सो कॉमन नाउन. बोईंग, सॉरी. माय फादर हॅज अ जॉब विथ बोईंग. I like my cell phone. Cell phone is a proper noun. I like my cell phone to have a very big screen. Proper noun. All of our electronics in Samsung. Samsung is also proper noun.